अमेडिया कंपनीला दिलेले इरादा पत्र आता रद्द करण्यात आलंय। उद्योग संचालनालय विभागाने दिलेले हे पत्र आता रद्द करण्यात आलंय। आवश्यक कागदपत्राची पूर्तता न झाल्याने ही कार्यवाही आता करण्यात आली आहे। उद्योग संचालनालय विभागाने अमेडिया कंपनीला दिलेला हा इरादा पत्र आता मागे घेऊन रद्द करण्यात आलेला आहे। ही कारवाई उद्योग संचालनालय विभागाकडून आता करण्यात आली आहे। इरादा पत्र मिळाल्यानंतर अमेडिया कंपनीकडून आवश्यक माहिती व कागदपत्राची पूर्तता न झाल्याने हे इरादा पत्र आता पुन्हा मागे घेण्यात आलंय। आवश्यक कागदपत्राची पूर्तता न झाल्याने कार्यवाही करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अमोल, काय अधिकची माहिती? या मुंडवा जमीन प्रकरणामध्ये आपण पाहिलं की अमेडिया कंपनीकडून त्या ठिकाणी एक IT सेंटर उभारण्यात येणार होतं। अशा पद्धतीचं एक इरादा पत्र त्यांनी उद्योग संचालनालय विभागाला दिलेलं होतं। मात्र त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे उद्योग संचालनालय विभागाने अमेडिया कंपनीला दिलेले इरादा पत्र आता मागे घेऊन ते रद्द सुद्धा केलेलं आहे। ही कारवाई उद्योग संचालनालय विभागाकडून आता करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची कारवाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। इरादा पत्र मिळाल्यानंतर अमेडिया कंपनीकडून आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने इरादा पत्र पुन्हा मागे घेऊन ते रद्द करण्यात आलेले आहे। निश्चितच आवश्यक कागदपत्राची पूर्तता न झाल्याने ही कारवाई आता रद्द करण्यात आली आहे। यापुढे आता काय अजून अधिकची माहिती असेल? खरं तर हा पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीसाठी मोठा धक्का आहे, कारण की सातत्याने या मुंडवा जमीन प्रकरणामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे, ज्याच्यामध्ये आतापर्यंत शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे, सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे दिग्विजय पाटील जे अमेडिया कंपनीचे भागीदारक आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे या अमेडिया कंपनीकडून ज्या उद्योग संचालनालयाला जे पत्र देण्यात आलेलं होतं की या मुंडव्याच्या जागेवर त्यांना जे IT सेंटर कॉल सेंटर एक उभा करायचं होतं, त्याच्या संदर्भातलं हे इरादा पत्र होतं, पण त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे उद्योग विभागाने सुद्धा आता हे पत्र आहे ते रद्द केलेलं आहे। निश्चित धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।